आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोये एरती माईके दुःखाची जनिते नाही आधी अंती अवसान प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी या चिंतना करता या कीर्तना करता या सेवे करता जो अभंग निवडलाय तो अभंग यच्ची आवत भूतलावर जन्माला आलेला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जजवणारे देवमान्य संत संतमान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्वंदी महाराष्ट्र भूषण तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलश आणि शोभून दिसणारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्या सुखाची अपेक्षा आहे त्या सुखाचा पर्याय सांगणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबराय तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला सुख मिळवण्याकरता एक पर्याय तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवतात. अभंग बहुतेकांच्या परिचयातला आहे, बहुतेकांच्या पाठातला आहे आणि या अभंगावरती बरोबर 12:30 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी थोडंच सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या सगळ्यांच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन तुमच्या सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. फक्त विनंती आहे की आता 12:30 वाजेपर्यंत कोणी आपापसात बडबड करू नका, विक्षेप करू नका, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल पुन्हा एकदा सगळ्या समोर बसलेल्या व्यक्तींना प्रत्येकाला हात जोडून विनंती करतो की जे जे खुर्चीवरती बसलेले आहेत त्यांनी पायातल्या चपला बुट्ट काढून बसा. कारण ज्या ठिकाणी ज्या व्यासपीठासमोर आपण बसलोय ते व्यासपीठ पवित्र व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठाची आचारसंहिता पाळणं हे समोर बसलेल्या श्रोत्यांचं कर्तव्य असतं. प्रत्येकाला मनापासून अंतकरणापासून विनंती करतो, प्रत्येकाने पायातल्या चपला बुट्ट काढा. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोण जगद्गुरु तुकोबराय? मला तरी असं वाटतं या जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबराय कोण हे पटवून देण्यात का, समजावून सांगण्यात का अडाणी समाज आता तर राहिला नाही. तरी सुद्धा स्पर्श करतो, पुढे सरकतो. ऐका, कोण जगद्गुरु तुकोबराय? ज्या जगद्गुरु तुकोबरायाने नेण्याकरता विश्वाच्या मालकाने स्वतः यावं. या ज्या जगद्गुरु तुकोबरायाने नेण्याकरता विश्वाच्या मालकाने स्वतः यावं आणि स्वतः आल्यानंतर ज्या काळाला तुम्ही प्रत्येक जण घाबरतोय, ज्या काळाची भीती तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहे, त्या काळाला जगद्गुरु तुकोबरायाने आवाज द्यावा, जवळ बोलवावं आणि त्या काळाच्या मस्तकावरती पाय ठेवून जग काळे खाय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगद्गुरु तुकोबरायाने काळाला जवळ बोलवावं, काळाच्या मस्तकावरती पाय द्यावा, माथ्यावरती पाय द्यावा आणि विमानामध्ये आसनस्थ व्हावं, सदेह वैकुंठाला निघून जावं आणि वैकुंठाला निघून गेल्यानंतर एकेकाळी कट्टर वैरत्व असणाऱ्या कट्टर वैरने सुद्धा सांगावं, गेला तो विमानी बैसोनिया मने रामेश्वर सकळा पुसोनी, गेला तो विमानी बैसोनिया बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया. एकेकाळी कट्टर वैरत्व असणाऱ्या कट्टर वैराने सुद्धा हे वर्णन करावं आणि ज्या संतांच्या बाबतीत वर्णन केलं ते संत म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकोबराय आणि अधिकार संपन्न संत आहेत. आणि या अधिकार संपन्न संतांचा अभंगाच्या या श्राद्धाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल
या अभंगावरती विस्तृतपणे चिंतन मांडण्यापूर्वी, विचार करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत या स्नेहाने थोडासा स्पर्श करतो आणि पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त आहे? प्रत्येकाला ज्ञात आहे, प्रत्येकाला कल्पना आहे, प्रत्येकाला माहिती आहे, तरीसुद्धा थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. आज या ठिकाणी कैलासवासी सीताराम गुटीराम पगार आदरणीय दादा या आपल्या संपूर्ण पगार कुटुंबियांना अनाथ करून, सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, किंबहुना कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून इहलुकीची यात्रा संपून परलोकी निघून गेलेत. आज त्यांची श्राद्ध विधी आहे आणि त्यानिमित्ताने या संपूर्ण कुटुंबाने एकोप्याने, एक विचाराने, एक मताने हे केलेलं असं सुंदर नियोजन. अखेरचा निरोप देत असताना काहीतरी भगवंताबद्दल प्रेम व्यक्त व्हावं, आदर व्यक्त व्हावा, आपुलकी व्यक्त व्हावी या दृष्टिकोनातून आजचं हे संकीर्तन पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. या कीर्तनाकरता उपस्थित महाराष्ट्राला पूज्य झालेली सगळी दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आज आपल्या या कीर्तनाकरता उपस्थित असलेली सगळी गुणीजन मंडळी सामान्य नाही आहे. खऱ्या अर्थाने ज्यांच्या कलेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे, नवे नवे तर अनेकांच्या मनाचा ठाव ज्यांनी कलेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने घेतला आहे, अशी दिग्गज मंडळी या कीर्तनाकरता येऊन पोहोचलेली आहेत. गोड मृदुंगाची साथ जे करतायत आणि मृदुंगाच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या जीवनातील एक आदर्श व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने म्हणून जे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहेत, अशा आदरणीय वंदनीय मृदुंग विश्वातील राजे दिनेश दादा मोजाड या कीर्तनाकरता उपस्थित आहे. गोड ज्यांच्या मुखारविंदातून पहिली पंचपदी आपण श्रवण केली, आपल्या गायनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अनेकांची मनं ज्यांनी वेधून घेतलेत, संगीत अलंकार आदरणीय मते गुरुजी रविदास भाऊ मते हे कीर्तनाकरता उपस्थित आहेत. भाऊंना वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभे असणारे ज्यांनी पहिल्या चाळीला गोड असं कोरस केलं, आदरणीय वंदनीय गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव, एक नंबरशील व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय भास्कर महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. त्यांच्या शेजारी उभे असणारे आदरणीय वंदनीय माऊली महाराज क्षीरसागर हे संपूर्ण बालगोपाळ भजनी मंडळ दिसतंय ना. धर्म वाढवण्यासाठी कर्म कसे केले पाहिजे या संस्काराचं बीजारोपण करणारे आदरणीय वंदनीय माऊली महाराज या कीर्तनाकरता उपस्थित. महाराजांना वंदन करतो. सगळं बालगोपाळ भजनी मंडळे या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. विनिकरी समाधान भाऊ आहेत, भाऊंनाही वंदन करतो. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा सात्विकपणा आपल्या लक्षात येतो आणि सात्विकपणा पाहिल्यानंतर त्यांचं नाव जसं समाधान आहे तसं आपल्याही मनाला समाधान वाटल्याशिवाय राहत नाही. आदरणीय समाधानदार आहेत, तुम्हालाही वंदन करतो. वृंदावनामध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने भगवंताच्या प्रेमामध्ये वेड्या झालेल्या गवळणी कशा होत्या हा इतिहास आपल्याला जाणायला मिळतो, पाहायला मिळतो. आणि भगवंताने जर बासरी जर वाजवली तर अस्तव्यस्त झालेल्या संपूर्ण गवळणी एकत्र याव्यात आणि भगवंताच्या चरणाजवळ बसाव्यात. ज्या बासरीमध्ये खऱ्या अर्थाने वेड होऊन भगवंतापर्यंत येऊन पोहोचायच्या, त्याच बासरीची गोड साथ करण्याकरता आदरणीय वंदनीय राहुल महाराज सानप या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. महाराजांना वंदन करतो. अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे. आमच्या दिनूदादांची थाप असेल, राहुल महाराजांच्या बासरीचा आवाज असेल, रोहिदास भाऊंचा गोड आवाज असेल, भास्कर महाराजांचा आवाज असेल आणि माझं येड्या धड्याचा थोडंफार गोड वक्तृत्व आहे तुमच्या कानापर्यंत गोड पद्धतीने जे पोहोचवण्याचं काम करतायत आदरणीय वंदनीय माझे जीवलग मित्र. आणि कमी काळात आणि कमी वेळात खऱ्या अर्थाने कोणत्या पद्धतीने सिस्टीम ऑपरेटिंग केली पाहिजे याचं ज्ञान ज्यांना झालंय आदरणीय वंदनीय शंकर दादा आहेत. दादांना वंदन करतो. विश्वगुरु साऊंड असं त्यांचं साऊंडचं नाव आहे. तुम्हालाही वंदन करतो. सगळे मायबाप आहे, पुरुष मंडळी, माता मावल्या सगळ्यांना वंदन करतो. त्याच पद्धतीने संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जे करतायत त्यांचंही नाव अतिशय कमी काळात आणि कमी वेळात संपूर्ण महाराष्ट्रभर झालं आहे. 4.5 ते 5 लाख सबस्क्रायबर त्यांच्या चॅनलचे झालेत. भक्तिनाथ यूट्यूब चॅनल आणि मराठी कीर्तन सेवा
हे 2 चॅनल त्यांचे आहेत. आदरणीय रोहन दादा तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत. तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर आनंद वाटला. आदरणीय वंदनीय माझे जिवलग मित्र, परमार्थनिष्ठ व्यक्तिमत्व, तरुण वयामध्ये जीवन जगत असताना परमार्थाबद्दल किती प्रेम असावं, आदर असावा, आपुलकी असावी, याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय आमचे राकेश दादा या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. त्यांनाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल वेळ अतिशय कमी आपल्याकडे आणि कमी वेळात जास्तीत जास्त चिंतन तुमच्या मनापर्यंत मला पोहोचवायचं आहे. या कुटुंबामधून, या परिवारामधून एक बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. 2 मुलं आहेत. 2 मुलांच्या जीवनातून शब्बासकीची थाप पाठीवरती टाकणार आहे. एक पिताश्री नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. 3 मुली होत्या, पण एक मुलगी आदरणीय दादांच्या डोळ्यासमोरच गतप्राण व्हावी आणि त्या दुःखाच्या डोंगराला सामोरं जात 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 गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला अखेरचा श्वास घ्यावा आणि उरलेल्या 2 मुलींना अनाथ करून एक बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण व्हावं. 2 भाऊ आहेत, बहीण आहे आणि आयुष्यभर खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्याकरता ज्या पत्नी नावाच्या अस्तित्वाने सहकार्य केलं होतं, त्या पत्नीच्या जीवनातून खऱ्या अर्थाने पती नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. एक मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे का मंडळी? जावं लागतंय विश्वातलं सत्य नाही असं नाही. बडबड करू नका, आपापसात बोलू नका, इकडे लक्ष द्या, ऐका. जावं लागतंय विश्वातलं सत्य नाही असं नाही, पण जावं लागतंय विश्वातलं सत्य जरी असलं तरी तुमच्या आमच्या कुटुंबामधून बाप नावाचं अस्तित्व आणि आई नावाचं अस्तित्व कुटुंबामधून जाऊच नये, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. मग गंध श्रीमंती जरी असली, आपण सगळेजण कमावते जरी असलो, मोठं स्थान आपल्या जवळ जरी असलं, तर शब्दाची थाप पाठीवरची टाकण्याकरता बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामध्ये असायलाच हवं, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. पण गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला या 2 मुलांच्या जीवनातून आणि उरलेल्या 2 मुलींच्या जीवनातून एक पिता नावाचं अस्तित्व, बाप नावाचं अस्तित्व कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आणि आज सगळ्यांच्या मनाची अवस्था आहे, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. आता इथून पुढच्या आयुष्यामध्ये त्या आई नावाचं अस्तित्व शिल्लक राहिलंय. त्या आईकडे पाहतील आणि मनातले मनात विचार करतील, सावळी ग माझी आई, हो मला किती हो प्रेम देई, विजला हो नंदादीप, कशी जाऊ मी मंदिरा. 2 मुली आहेत. दिवाळीला जर गेल्या तर रक्षाबंधनच्या सणाला माहेरला येत असतील, आणि रक्षाबंधनला जर गेल्या तर दिवाळीच्या सणाला माहेरला येत असतील. परंतु दिवाळीपासून तर रक्षाबंधनपर्यंत सासरला केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग, किंबहुना रक्षाबंधन पासून तर दिवाळीपर्यंत सासरला केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग माहेरला येत्या क्षणी बापाच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तरी क्षणार्धात थकवा आणि शिनबाग नाहीसा होत असेल. ते थकवा आणि शिनबाग नाहीसं करणारं बाप नावाचं अस्तित्व त्या 2ही मुलांच्या जीवनातून कायमस्वरूपी गतप्राण झालं. 2 मुलं आहेत. कुटुंब उपवाशी झोपू नये, आनंदात राहावं, सुख समाधानात राहावं, याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कामं करतायत. आदरणीय हेमंत भाऊ असतील, आदरणीय नागनाथ भाऊ असतील, आपलं कुटुंब उपवाशी झोपू नये याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पळापळ करत असतील. पण दिवसभर केलेल्या कामाचा थकवा आणि शिनबाग
आणि दिवसभर केलेल्या पळापळीचा थकवा आणि शिनबाग घरी आल्यानंतर बापाच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं पाहिलं तरी क्षणार्धात थकवा आणि शिनबाग नाहीसा होत असेल, ते थकवा आणि शिनबाग नाहीसं करणारं बाप नावाचं अस्तित्व त्यांच्या जीवनामधून कायमस्वरूपी गतप्राण झालंय. आणि म्हणून त्यांच्या मनाची अवस्था आहे, सावळी ग माझी आई हो मला किती हो प्रेम देई, विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरा. जावं लागतं हे विश्वातलं सत्य जरी असलं तरी तुमच्या आमच्या कुटुंबामधून बाप नावाचं अस्तित्व जाऊच नये, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची आहे. बरं, बाप निघून गेल्यानंतर आम्हाला तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला दुःख होतं यात नवल नाही. बाप निघून गेल्यानंतर राजा असू द्या, महाराजा असू द्या, त्यांना सुद्धा दुःख सहन करावंच लागतं. बाप गेल्याचं दुःख सगळ्यात मोठं दुःख सांगितलंय. 6 जून रोजी ज्या वेळेला माझे छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावरती बसावेत आणि सिंहासनावरती बसल्यानंतर संपूर्ण चाहते मंडळी राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलेले रायगडावरती, सगळी जिवलग मंडळी रायगडावरती एकत्र येऊन पोहोचली आहे. आऊसाहेब जिजाऊ शेजारी बसलेले आहेत. ज्या मावळ्यांनी खऱ्या अर्थाने सहकार्य केलं ते संपूर्ण मावळे आनंद व्यक्त करतायत. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. आणि या आनंदाच्या वातावरणामध्ये, या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सगळे मावळे, सगळे विरोधक मंडळी, सगळे जिवलग मंडळी, स्नेही मंडळी आऊसाहेब जिजाऊंकडे पाहतायत आणि आऊसाहेबांना सांगतायत, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. जय हो. जय हो राहू. किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग. झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. आणि आनंदाच्या वातावरणामध्ये संपूर्ण जनता आऊसाहेब जिजाऊंकडे पाहते आणि आऊसाहेब जिजाऊंकडे पाहून जणू काही ते प्रत्येक जण सांगत होतं, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजाग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. जिकडे तिकडे आनंदी आनंद होता. पण या आनंदमय वातावरणामध्ये, या आनंद सोहळ्यामध्ये 6 जून रोजी राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शेजारी बसलेल्या आऊसाहेब जिजाऊंच्या कानामध्ये हळूच छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगावं, आऊसाहेब आज या राज्याभिषेक सोहळ्याकरता ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत विरोध केला ते विरोधक मंडळी सुद्धा इथपर्यंत येऊन पोहोचले. या आनंदाच्या क्षणामध्ये सामील होण्याकरता सगळी जनता इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे. पण हा सुख सोहळा पाहण्याकरता, हा आनंदाचा सोहळा पाहण्याकरता ज्या बापाने जन्माला घातलं ते शहाजीराजे पाहिजे होते.
ही अवस्था छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. वा मग राजे असू द्या, महाराज असू द्या, ज्याच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं गड्या, खऱ्या अर्थाने पोरकीपणाची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. बाप करी जोडी लेकुराचे 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 आपुली कुर्बानी वाढवणी आपुली कुर्बानी वाढवणी एकीकेला मिराजी साधणी एकीकेला मिराजी बाप करी जोडी लेकुराची ओढी बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवुंडी वाळवणी आपुली कुरवुंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी एकाएकी केला मिरासीचा बाप नावाचं अस्तित्व कुटुंबामधून जाऊच नये, ही अवस्था तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या हृदयाची. का जाऊ नये? कारण जीवन जगत असताना स्वतःच्या भुकेची काळजी न करता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत आपलं कुटुंब उपवाशी झोप नये याकरता काबाड कष्ट करणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. आपुली कुरवुंडी वाळवणी आपुली कुरवुंडी वाळवणी हे बाप नावाचं अस्तित्व आहे गड्या. कदाचित आपला बाप आपल्यावरती रागवत असेल, संतापत असेल, चिडत असेल, क्षणाक्षणाला तुम्हा आम्हाला रडवत असेल, पण मंडळी जरी तुमचा आमचा बाप क्षणाक्षणाला तुम्हा आम्हाला रडवत असेल, पण क्षणाक्षणाला रडवण्यामध्ये त्याच्या मनामध्ये तुमच्या आमच्याबद्दल एकच हेतू असतो की आपला मुलगा जरी क्षणाक्षणाला रडत असेल पण रडता रडता खऱ्या अर्थाने घडला पाहिजे, ही अपेक्षा बापाच्या मनाची आहे. वरून किती जरी कठोर दिसत असला तरी आतमधून खऱ्या अर्थानं प्रेमाचा सागरी गड्या. जसं फणस आहे ना, फणस वरून खऱ्या अर्थाने काटेरी दिसतं पण फोडल्यानंतर आतमधून खऱ्या अर्थाने मधुर असतं, सुंदर असतं, कोमल असतं. तसं तुमचं आमचं बाप नावाचं अंतःकरण आहे गड्या. कदाचित तुम्हा आम्हाला रागवत असेल, संतपत असेल, चिडत असेल, प्रत्येक क्षणाला खऱ्या अर्थानं शिव्या देऊन तुम्हा आम्हाला समजावून सांगत असेल, पण त्याच्या रागवण्यामध्ये तुमच्या आमच्याबद्दल खऱ्या अर्थाने चांगला हेतूच असतो. हे सांभाळणारं, काबाड कष्ट करणारं आणि प्रत्येक क्षणाला तुम्हा आम्हाला सावरणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व. स्वतः कदाचित फाटके कपडे वापरील पण आपल्या मुलाबाळांना चांगले दिवस यावेत, सुखासमाधानात राहावे याकरता काबाड कष्ट करीत जीवन जगणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. तुकडोजी महाराज वर्णन करतात, स्वतः फाटके कपडे वापरतो गड्या, कंदी कमीस फाटलेल, सुई दोऱ्यान शिवलेल,
माझ्या बापाच्या धोतराला सदा गाळ जोडलेलं. दिवाळीचा सण जर आला किंबहुना गावची यात्रा जर आली तर स्वतः फाटक्या कपड्यात फिरतो, पण खिशात पैसे जरी नसले तरी गावच्या दुकानात जाऊन पोहोचतो आणि दुकानदाराला सांगतो 4-8 दिवसांनी तुझे पैसे परत करीन, पण दिवाळीच्या सणाला आलेली माझी लेक तशी परत गेली नाही पाहिजे गड्या. आली जत्रा गावाची बाप परगावी जायाचा, उधार पाधार कापड पुराण आणायचा आणि स्वतः जुन्या फाटक्यात बाप जत्रेत फिरायचा. आमुच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. लेकीचं लग्न जर करायचं असलं तर स्वतःची इस्टेट जमीन जागा विकण्याची तयारी मनामध्ये ठेवतो आणि दिवस रात्र मुलीच्या लग्नाबद्दल मनामध्ये झुरतो. ते बाप नावाचं अस्तित्व आहे. बाप मनात झुरायचा लग्न लेकीचं करी हुंड्या बांड्यासाठी शेतमळ्याला विकीन असा कनवाळू बाप मला सोडून गेला. तुकड्या म्हणे माझा जीव असा वनवासी झाला. ही अवस्था तुकडोजी महाराजांच्या मनाची आहे. आणि बाप नावाचं पुस्तक, बाप नावाचा ग्रंथ बहुतेकांना समजला नाही. इथून मागे उर्रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोणा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वट्टामंदी हसू जरी कन्ना वाकला. गडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर. हे बाप नावाचं अस्तित्व आहे आणि त्याच बापाच्या स्वरूपाने दुःखाचा डोंगर या संपूर्ण कुटुंबावरती कोसळला आहे. गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला दुःख मोठं आहे, पण दुःखातून सावरणंही तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. बाप निघून गेल्यानंतर, आई निघून गेल्यानंतर तो जो दुःखाचा डोंगर आहे, तो दुःखाचा डोंगर विश्वाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर सांगितला आहे. भागवतकार वर्णन करतात. भागवतकार म्हणतात आपण लहान असावं किंबहुना करते धरते जरी असलो तरी तुमच्या आमच्या जीवनामधून बाप नावाचं अस्तित्व संपून जावं, आई नावाचं अस्तित्व संपून जावं, हे सगळ्यात मोठं दुःख सांगितलं आहे. याच्याही पुढे जाऊन भागवतकार वर्णन करतात विश्वाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती काय दुःखाचे डोंगर मोठे सांगितले आहेत. त्या दुःखाच्या डोंगरांपैकी याच्याही पुढचा डोंगर आपण भर तारुण्यात यावं आणि भर तारुण्यात आल्यानंतर आपला पती किंबहुना आपली पत्नी निघून जावी, हे जे दुःख आहे हे दुःख त्याच्याही पेक्षा मोठं दुःख सांगितलं आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन भागवतकार वर्णन करतात. भागवतकार म्हणतात आपण उतारा वयाला लागावं, म्हातारपणाला लागावं आणि म्हातारपणाला लागल्यानंतर, उतारा वयाला लागल्यानंतर आपला तरणाबाण मुलगा
तरणाबाण नातू आणि तरणाबाण पण तो आपल्या डोळ्यासमोर नाही सवावा. हे जे दुःख आहे हे दुःख विश्वाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठं दुःख सांगितलं आहे. आणि त्या प्रकारच्या एका दुःखाला आदरणीय कैलासवासी दादा सामोरे गेलेत. डोळ्यासमोर एक आधार देणारी 3 मुलींपैकी एक मुलगी गतप्राण झाली. ही जे दुःख आहे, असे काही दुःख आहे, हे दुःख विश्वाच्या पाठीवरती, जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठे दुःख सांगितले आहे. पण या दुःखांमधून सावरणं, हे दुःख पुसून टाकणं आणि जीवनाचं मार्गक्रमण करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कारण मरण कालपर्यंतही कोणाला वाचवता आलं नाही, आताही कोणी वाचू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा मरण कोणाला वाचवते आले अवतार नाही, आताही कोणी वाचू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा कोणाला मरण वाचवता येणार नाही. इथं उरायला, इथं राहायला कोणीच आलं नाही. जगद्गुरु तुकोबारायांचा पुरावा आदरणीय भाऊंनी सांगितला. येथे उरो नाही आले अवतार येरते पामर जीव एरते पाम भी मर गए सभी मर गए मर गए जिसको देवता मर गए बड़े काल के फांसी कबीरा बड़े काल के फांसी भी मर गए सभी संपून निघून जावं लागलं. कबीर महाराजांचा पुरावा मांडला आदरणीय रोहिदास भाऊंनी. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पडे काल के फासे. 33 कोटी देवांना सुद्धा इथे येऊन काळाच्या पडद्याआड जावं लागलं. तिथं तुम्ही आम्ही सगळेजण सामान्य जीव आहे आणि जावं लागतं. या न्यायानुसार कालपर्यंत तुमच्या आमच्या व्यवहारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या संसारातले, कालपर्यंत तुमच्या आमच्या नातेवाईकांमधले, कालपर्यंत तुमच्या आमच्या जवळजवळच्या संबंधांमधले, कालपर्यंत तुमच्या आमच्या स्नेही मंडळींमधले, कालपर्यंत तुमच्या आमच्या जवळजवळच्या चाहती मंडळींपैकी अनेक माणसं गतप्राण. मेला पंजा मेला बाप मसना गेला हो देखत देखत ना तू कोई कैसा झाला. न्यायानुसार कालपर्यंत ज्ञानोबराय वर्णन करतात. ज्ञानोबराय सांगतात आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. उठा उठा पाठीवय आली हो पंढरीला चोनी तुझा ठाव नाही कोणी. जावं लागतं.
या न्यायानुसार कालपर्यंत अनेक माणसं गेले. आजामेला म्हणजे आजोबांच्या वयातले गेलेत, पंजामेला म्हणजे पंजोबांच्या वयातले गेलेत. आजामेला पंजामेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. पाहता पाहता आपल्या डोळे देखत आपले नातू, आपले पंतू, आपले मुलं बाळ हे सगळे तसेच होणार. एक पाहत सायकाची दहणे सावध गुन्हेगार नवा, सावध त्या गुन्हेगार नवा, सावध त्या गुन्हेगार नवा. एक पाहत सायकाची दहणे सावध त्या गुन्हेगार नवा. एक पाहतसा एकाची दहनी. एक एक व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर नाहीशी होत चालली आहे. प्रत्येकाला मरण निश्चित आहे. कालपर्यंतही मरण कोणाला वाचवता आलं नाही, आताही कोणी वाचू शकत नाही आणि इथून पुढे सुद्धा कोणाला मरण वाचवता येणार नाही. मग जी कोणी व्यक्ती तुमच्या आमच्या कुटुंबामधून नाहीशी झाली त्या व्यक्तीच्या दुःखातून खऱ्या अर्थाने सावरणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग दुःख सावरण्याकरता किंबहुना दुःखातून सावधान होण्याकरता काय केलं पाहिजे? सगळ्यात सोपा पर्याय, दुःखातून सावरण्याकरता किंबहुना दुःखातून बाजूला होण्याकरता, दुःखातून खऱ्या अर्थाने आपण बाहेर पडण्याकरता आपल्याही पेक्षा मोठे दुःख असतात गड्या, ते दुःख डोळ्यासमोर ठेवायचे आणि आपलं दुःख थोडंसं हलकं करायचं. सांगू तुम्हाला दुःख, कोरोनाचा काळ डोळ्यासमोर आणा. त्या कोरोनाच्या काळामध्ये बहुतेकांच्या कुटुंबातली एक एक व्यक्ती निघून गेली, बहुतेकांच्या कुटुंबामधल्या 2-2 व्यक्ती निघून गेल्यात, बहुतेकांच्या कुटुंबामधल्या 3-3 व्यक्ती निघून गेल्यात आणि काहीकांच्या कुटुंबाला वंशच राहिला नाही, कुलूप लागलं डायरेक्ट. हे जे दुःख आहेत हे दुःख आपल्यापेक्षा मोठे दुःख आहेत गड्या. हे दुःख डोळ्यासमोर आणायचे आणि आपलं दुःख कुठंतरी हलकं करायचं. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगेल, नसेल व्यावहारिक दृष्टिकोनातून तुमचं आमचं दुःख हलकं होत तर पारमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा तुमचं आमचं दुःख हलकं करता येतं. मग पारमार्थिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तुमचं आमचं दुःख हलकं करायचं? ज्या वेळेला तुमच्या आमच्या मनाला दुःखाचं ओझं वाटेल, ज्या वेळेला तुमच्या आमच्या मनाला दुःखाचा भार वाटेल, त्यावेळेला थोडंसं पुराणामध्ये डोकून पाहायचं, थोडंसं ग्रंथामध्ये डोकून पाहायचं, थोडंसं संत साहित्यामध्ये डोकून पाहायचं. आपण काय दुःख उपभोगतो गड्या? आपल्यापेक्षा मोठे दुःख राजे महाराजे मंडळींनी उपभोगलं आहे. सांगू तुम्हाला पुरावा, नामदेव महाराज वर्णन करतात. नामदेव महाराज म्हणतात, सत्वाचा सागर राजा हरिश्चंद्र, स्वप्नीही समग्र राज्य दिले. ऐश्वर्य संपन्न राजा हरिश्चंद्र, पण राजा हरिश्चंद्राच्या जीवनातलं दुःख जर बघितलं तर आपल्यापेक्षा मोठा दुःखाचा डोंगर राजा हरिश्चंद्राच्या जीवनामध्ये कोसळला होता. जाता जाता एवढा प्रसंग घरी घेऊन जा, एवढं प्रसंग जरी घरी घेऊन गेले तरी आजचं कीर्तन सार्थकी लागलं. आपण काय दुःख उपभोगतो गड्या? आपल्यापेक्षा मोठं दुःख राजे महाराजे मंडळींनी उपभोगलंय. ऐश्वर्य संपन्न राजा हरिश्चंद्र आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये संपूर्ण श्रीमंती, संपूर्ण धन दौलत, इस्टेट, संपूर्ण राज्याचा कारभार विश्वामित्रांच्या स्वाधीन करावा, विश्वामित्रांना दान करावा. ऐका मंडळी, संपूर्ण राज्य, संपूर्ण संपत्ती आणि संपूर्ण इस्टेट विश्वामित्रांना दान करून टाकली. आणि स्वप्नामध्ये घडलेली घटना सत्यत्वात उतरली. सकाळी सकाळी विश्वामित्र प्रातःकाळाला सूर्योदयाचा समयी राजा हरिश्चंद्राच्या द्वारापर्यंत येऊन पोहोचले आणि राजा हरिश्चंद्र तुळशीला पाणी घालत होते. तुळशीला पाणी घालत असताना विश्वामित्रांनी द्वारापर्यंत येऊन पोहोचावं आणि राजा हरिश्चंद्राला सांगावं, राजा अरे द्वारापर्यंत येऊन पोहोचलोय,
मनाची अपेक्षा पूर्णत्वाला जाईल ही इच्छा माझ्या मनाची आहे. राजाने विचारावं, बोला महाराज काय अपेक्षा आहे. त्यावेळेला विश्वामित्रांनी सांगावं, राजा 3.5 तोळे सुवर्ण माझ्या झोळीमध्ये दान टाका राजा. राजाने आनंदित खऱ्या अर्थाने होऊन सेवकांना सांगावं, जा रे तिजोरी उघडा आणि तिजोरीमधून 3.5 तोळे सुवर्ण घेऊन या आणि या महात्म्याच्या झोळीमध्ये टाका. तिजोरीच्या दिशेने सेवक जात असताना विश्वामित्रांना राग आला, क्रोध आला. रागा संतावात विश्वामित्राने सांगितलं, थांब राजा, अरे कोणतं सुवर्ण माझ्या झोळीमध्ये दान करतोय? जे रात्री स्वप्नात मला संपूर्ण दान केलं ते? रात्री स्वप्नामध्ये घडलेली घटना आठव राजा. रात्री स्वप्नामध्ये संपूर्ण राज्य माझ्या झोळीमध्ये दान टाकलंय, मला दान करून टाकलंय. आता याच्यावरती तुझा अधिकार नाही, याच्यावरती संपूर्ण ताबा माझा आहे. तुझ्याकडे स्वतःकडे वैयक्तिक असणारी संपत्तीतून, त्या संपत्तीमधून मला दान कर राजा. क्षणार्धात राजा हरिश्चंद्राने पाठीमागं पाऊल टाकावं, हाताच्या मुठी बंद कराव्यात, मोठा श्वास घ्यावा, गुडघ्यावरती बसावा आणि हात जोडावे. पवित्र अंतकरणाने विश्वामित्रांना सांगावं, महाराज क्षमा करा, संपूर्ण राज्य तुमच्या झोळीमध्ये दान केलं महाराज, आता माझ्याकडे काहीच नाही, क्षमा करा महाराज. पण दान करणारा आता वैयक्तिक असतो, दान करणारा वैयक्तिक असतो. मी, माझी पत्नी आणि 5 वर्षाचा रोहिदास आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही काशीच्या बाजारात उभे राहतो आणि काशीच्या बाजारात उभे राहून आमच्या बदल्यात जी काही संपत्ती मिळेल त्या संपत्तीच्या माध्यमातून तुमच्या झोळीमध्ये दान करतो महाराज. आणि ठरलं. ऐश्वर्य संपन्न सुख उपभोगणारा राजा हरिश्चंद्र, तारा राणी आणि 5 वर्षाचा रोहिदास काशीच्या बाजाराच्या दिशेने निघालेत. विश्वामित्रांनी भास्कराला, सूर्याला आदेश दिला, पुन्हा परीक्षा. सूर्यदेवाला सांगावं, एवढं तप्त तापा, एवढं तप्त तापा, एवढं तप्त तापा की धरणी फाटली पाहिजे, दगडे उरले पाहिजेत, एवढं तप्त तापा. ज्या रस्त्याने खऱ्या अर्थाने राजा हरिश्चंद्र, तारा राणी आणि 5 वर्षाचा रोहिदास चालला होता, त्या रस्त्याला एवढं तप्त ऊन पडलं, एवढं तप्त ऊन पडलं की खऱ्या अर्थाने धरणी फाटल्या गेली, दगडे उरले गेले. आणि जाता जाता रस्त्यामध्ये घटना अशी घडली, एक ब्राह्मण कुटुंब काशी यात्रा करून परतीच्या प्रवासाला घराकडे निघालेलं होतं. पायामध्ये चपला नव्हत्या, पादत्राणे नव्हते आणि अशा वातावरणामध्ये पायाला चटके बसत असताना त्या ब्राह्मण कुटुंबाने राजा हरिश्चंद्राजवळ यावं, हात जोडावे, राजा हरिश्चंद्राला सांगावं, राजा, हे राजा, अरे तप्त ऊन तापलंय, काशी यात्रा करून आलोय, पायामध्ये चपला नाही, तुझ्या पायातले पादत्राणे आमच्या पायामध्ये द्यावेत ही अपेक्षा माझ्या मनाची आहे. काशी यात्रा करून आलेल्या ब्राह्मणाला खऱ्या अर्थाने सहकार्य करावं हा हेतू मनामध्ये ठेवून राजाने स्वतःतल्या पायाच्या चपला काढल्या आणि ब्राह्मणाच्या पायामध्ये दिल्या. तारा राणीने स्वतःच्या पायातल्या चपला काढल्या आणि ब्राह्मणाच्या पत्नीच्या पायामध्ये दिल्या. आपल्या मायबापाने स्वतःच्या पायातल्या चपला काढून समोरच्या ब्राह्मणाच्या पायामध्ये दिल्यात. हे 5 वर्षाच्या रोहिदासाला समजलं आणि त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला सांगावं लागलं नाही मंडळी. त्या 5 वर्षाच्या रोहिदासाने पायातल्या चपला काढाव्या आणि ब्राह्मणाच्या लेकराच्या पायामध्ये द्याव्या आणि अनवाणी पायाने तप्त उन्हामध्ये पायाला चटके बसत असताना काशीच्या बाजाराच्या दिशेने निघावे. जनाबाई महाराज वर्णन करतात, तिघा देऊन या जोडे, जनी म्हणी जाते पुढे, पुढे प्रवास कठी, पायी नाही पायत, पायामध्ये पायतन नाहीये. ऐश्वर्य संपन्न सुख उपभोगणारा राजा हरिश्चंद्र, पायामध्ये चपला नाहीयेत, पायतन नाहीये आणि तप्त उन्हामध्ये मंद मंद पावलं टाकत 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 काशीच्या बाजारापर्यंत येऊन पोहोचलाय. वाळलेलं गवत डोक्याला बांधलं आणि बाजारामध्ये उभे असताना सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही. भुकेने व्याकुळ झालेलं संपूर्ण कुटुंब. सायंकाळच्या वेळेला हरिश्चंद्र राजाच्या पत्नीला म्हणजे अर्थात
तारा राणीला ग्राहक लागावं. काशीची श्रीमंत वेश्या तारा राणीपर्यंत येऊन पोहोचली. जेवढी मुद्दल होती तेवढी संपूर्ण मुद्दल राजा हरिश्चंद्राच्या हातामध्ये द्यावी आणि काशीच्या वेश्येने तारा राणीचा हात धरावा आणि हात धरून घराच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. तितक्यात काशीचे विद्वान पंडित कौशिक ब्राह्मण, त्या कौशिक ब्राह्मणाचं लक्ष तारा राणीवरती गेलं आणि तारा राणीवरती लक्ष जाता क्षणी मनातल्या मनात विचार केला, अरे ज्या तारा राणीने आपल्यासारख्या ब्रह्मरुद्र मंडळीला इथून मागे संतुष्ट केलं, जेऊ घातलं, ती पवित्र तारा राणी आज काशीच्या खऱ्या अर्थाने श्रीमंत वेशीला विकल्या गेली आहे. सहन झाला नाही आणि कौशिक ब्राह्मणाने आवाज द्यावा, थांब तारा. तारा राणीने क्षणार्धात पाठीमागे वळून बघावं. ऐका मंडळी, क्षणार्धात पाठीमागे वळून बघावं आणि मग कौशिक ब्राह्मणाने सांगावं, तारा, अगं तू जिला विकल्या गेलीये, जिच्यासोबत तुझा व्यवहार झालाय, ती काशीची श्रीमंत वेश्या आहे. तुझा व्यापार होईल तारा, तुला त्रास होईल तारा, तुझ्या देहाचा अपवित्र पद्धतीने वापर होईल तारा. थांब तारा. बापाच्या अंतकरणाने ज्या वेळेला कौशिक ब्राह्मणाने तारा राणीला सांगावं, त्या क्षणाला तारा राणीने स्वतःचा हात वेश्येच्या हातातून झटकावा आणि बापाच्या गळ्याला बिलगून जशी मुलगी रडते ना तशी तारा राणी पळत 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 कौशिक ब्राह्मणापर्यंत आली, घट्ट मिठी मारली आणि ढळ ढसा ढळ ढसा ढळ ढसा ढळ ढसा रडायला लागली. आणि कौशिक ब्राह्मणांना सांगितलं, क्षमा करा महाराज, सोडा महाराज. अशा पद्धतीने कधीच व्यापार केला नव्हता महाराज, अपवित्र पद्धतीने देहाचा वापर होईल महाराज, सोडा महाराज. आता कौशिक ब्राह्मणाने संपूर्ण मुद्दल त्या वेशीला परत करावी आणि तारा राणीला विकत घ्यावं. हे कोणाचं सांगतोय? ज्याने ऐश्वर्य संपन्न सुख उपभोगलं होतं त्या तारा राणीचं आणि हरिश्चंद्र राजाची घटना आहे. आता कौशिक ब्राह्मणाने त्या तारा राणीला विकत घ्यावं आणि विकत घेतल्यानंतर हात धरावा आणि ओढत खऱ्या अर्थाने सोबत घेऊन पवित्र पद्धतीने घरापर्यंत घेऊन जावं. तारा राणीला सांगावं, तारा, जसं तुझ्या घरामध्ये आल्यानंतर संतरुंद मंडळीला, ब्रह्मरुद्र मंडळीला तू संतुष्ट करायची, तसं संतुष्ट करण्याचं काम माझ्या घरामध्ये तुझं, स्वयंपाक करण्याचं काम तुझं. आणि आपल्या आईला ज्या वेळेला कौशिक ब्राह्मण घेऊन जात आहेत हे पाहिलं 5 वर्षाच्या रोहिदासाने, त्यावेळेला 5 वर्षाचा रोहिदास पळत 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 आईच्या दिशेने निघाला. तेवढ्यात राजा हरिश्चंद्राने हात धरला, थांब रोहिदासा, अरे कुठे चालला? तुझी आई विकल्या गेली आहे, आता तुझी आई परत कधी भेटेल सांगता येणार नाही. थांब, तुझ्या आईचा आणि आपला संबंध कायमचा संपला. आता इथून पुढे तुझी आई त्या कौशिक ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये काम करेल. थांब रोहिदासा. पण रोहिदासाने दुबदुबल्या अंतकरणाने सांगावं, बाबा मान्य, मला आपली आई विकल्या गेली बाबा, आपली आई विकल्या गेली बाबा, पण एकदा बाबा, फक्त एकदा बाबा, फक्त एकदा, आता जातो बाबा आणि परत येतो बाबा, फक्त एकदा माझ्या आईच्या पवित्र चरणाचं दर्शन घेऊ द्या बाबा, फक्त एकदा. 5 वर्षाच्या रोहिदासाने पळत 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 आईपर्यंत जावं आणि पळत पळत आईच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर आईशी एकही शब्द न बोलता विकल्या गेलेल्या आईच्या पवित्र चरणावरती माथा टेकवावा आणि डुबडुबल्या अंतकरणाने परत परतीच्या प्रवासाला पाऊल टाकावं. घडलेला संपूर्ण प्रसंग बाजारातल्या व्यक्तींनी पाहावा आणि संपूर्ण व्यक्तींनी कौशिक ब्राह्मणाला सांगावं, महाराज, मायलेकराची ताटातूट करू नका बरं. जसं आईला विकत घेतलं तसं लेकराला सुद्धा विकत घ्या. काहीतरी काम करू लागेल, काहीतरी सहकार्य करू लागेल. कौशिक ब्राह्मणाच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने दया तयार झाली आणि दया आल्यानंतर कौशिक ब्राह्मणाने त्या 5 वर्षाच्या रोहिदासाला सुद्धा विकत घ्यावं. आणि 5 वर्षाच्या रोहिदासाला फुलं गोळा करण्याचं काम, पूजेकरता जे फुलं लागतात ते फुलं गोळा करण्याचं काम 5 वर्षाच्या रोहिदासाला दिलं. आता उरला फक्त राजा हरिश्चंद्र. राजा हरिश्चंद्राचा सौदा डोंब नावाच्या ग्राहकाशी झाला आणि पाणी वाहण्याचं काम राजा हरिश्चंद्राला मिळालं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत राजा हरिश्चंद्र उपवासी आहे. पोटात अन्नाचा कण नाही,
पाण्याचा थेंब नाही. आणि अशा अवस्थेमध्ये राजा हरिश्चंद्र असताना डोंब नावाच्या ग्राहकाशी सौदा झाला आणि डोंबाच्या घरी राजा हरिश्चंद्र जाऊन पोहोचले. घागर हातामध्ये मिळाली. पाण्याने घागर भरावी आणि रांजणामध्ये पाणी टाकावं. पण पुन्हा परीक्षा. डोंब नावाच्या ग्राहकाला 3 पत्न्या होत्या. त्या तिन्ही पत्न्याने राजा हरिश्चंद्राची परीक्षा पाहण्याचं ठरवलं. रांजणाला छिद्र पाडलं आणि जसं जसं राजा हरिश्चंद्र त्या रांजणामध्ये पाणी टाकत होता तसं तसं ते पाणी हळूहळू हळूहळू निघून जात होतं. काही काळ गेला पण रांजण भरायला तयार नाही. अस्वस्थ झाला आणि पोटामध्ये अन्नाचा कण नसताना काम करत असल्या कारणामुळे धाड दिवशी राजा हरिश्चंद्र जमिनीवरती कोसळावा. आणि राजा हरिश्चंद्र जमिनीवरती कोसळल्यानंतर त्या तिन्ही पत्न्याने डोंबाला सांगावं, काय कामाचा ग्राहक इथपर्यंत घेऊन आलेत? अहो, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर काहीच कामाचा वाटत नाही तो व्यक्ती इथपर्यंत घेऊन आले. पाणी वाहण्याचं काम त्याला नाही. आता तिथून पुढे राजा हरिश्चंद्राला स्मशानाची राखण करण्याची ड्युटी लागली. ऐका मंडळी, इकडे कौशिक ब्राह्मणाच्या कुटुंबामध्ये ताराराणी आणि रोहिदास काम करतायत. स्वयंपाक करण्याचं काम ताराराणीला आणि फुलं गोळा करण्याचं काम रोहिदासाला. एके दिवसाचा प्रसंग. फुलं गोळा करण्याच्या निमित्ताने रोहिदास बागेपर्यंत जाऊन पोहोचला. फुलं गोळा केले, परडी भरली आणि फुलांची परडी बाजूला ठेवून आपल्या सवंगड्यांसोबत आपल्या मित्रांसोबत रोहिदास खेळत असताना खेळता 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 मंडळी ऐका, त्या 5 वर्षाच्या रोहिदासाचा पाय सर्पावरती पडला. सर्प चवताळला आणि सर्पाने दंश केला. 5 वर्षाचा रोहिदास धाड दिशी जमिनीवरती कोसळला. आणि त्या 5 वर्षाच्या रोहिदासाने सवंगड्यांना मित्रांना सांगावं, हे मित्रांनो, अरे सांगा माझ्या आईला की तुमचा 5 वर्षाचा रोहिदास गेला म्हणून. हे मित्रांनो, अरे सांगा माझ्या आईला तुझा 5 वर्षाचा रोहिदास गेला म्हणून. त्या पोरांनी पळत 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 ताराराणीपर्यंत येऊन पोहोचावं. ताराराणीला सांगावं, तुमचा 5 वर्षाचा रोहिदास गेला. सर्पदंश झाला त्याला. हातातलं काम ताराराणीने सोडावं. पळत 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 त्या बागेपर्यंत येऊन पोहोचावं. पायामध्ये चप्पल नाहीये. अनवाणी पायाने पळत 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 त्या बागेपर्यंत येऊन पोहोचावं आणि आवाज द्यावा, रोहिदासा रोहिदासा रोहिदासा. इकडे तिकडे पाहावं पण मुलगा दिसायला तयार नाही. नजरेला मुलगा पडत नाही. अनवाणी पायाने कमरेला पदर कोसला. डोक्यावरती पदर घेऊन कमरेला कोसता क्षणी हिरकणी सारखी ती माय ती ताराराणी इकडे तिकडे पाहत होती. रोहिदासा रोहिदासा रोहिदासा. मुलाचा शोध घेण्याकरता खऱ्या अर्थाने पळत असताना पायाला काय मऊ लागलं म्हणून खाली पाहिलं तर 5 वर्षाच्या रोहिदासाचं प्रेत पायाखाली तुडवलेलं होतं. आणि 5 वर्षाचा रोहिदासाचं प्रेत पायाखाली पाहिलं. क्षणार्धात खाली बसावे. त्या मुलाचं प्रेत उचलावं, छातीशी धरावं आणि त्या मुलाच्या प्रेताला घट्ट मिठी मारून ढळटसा 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 ताराराणीनं रडावं. ऐका मायबाप, ऐश्वर्य संपन्न सुख उपभोगणारी ताराराणी, त्या ताराराणीने मुलाचं प्रेत उचलावं, छातीशी धरावं आणि छातीशी धरून ढळटसा 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 रडावं. त्या बाळाला सांगावं, त्या प्रेताला सांगावं, बाळा, अरे सेवकांच्या अंगा खांद्यावरती खेळला रे बाळा तू, पण आज तू गेलाय तुझं प्रेत गुंडाळण्याकरता, तुझं प्रेत खऱ्या अर्थाने झाकण्याकरता वस्त्र घ्यायचे आहेत, पण कपडे घेण्याकरता पैसे नाही रे बाळा, पैसे नाहीये. मुलाचं प्रेत छातीशी धरावं आणि मुलाचं प्रेत छातीशी धरून त्या ताराराणीने ढळढसा रडावं, बाळा, अरे आतापर्यंत आनंदी आनंद दिवस जगले तेव्हा, हे बाळा, पण तुझं प्रेत गुंडाळण्याकरता कापड घेण्याकरता पैसे नाही, तुला अग्निडाग द्यावा,
याकरता सरपण विकत घेतलं पाहिजे. पण सरपण विकत घेण्याकरता, फुलं विकत घेण्याकरता पैसे नाही रे बाळा. मुलाला धरावं आणि ढस सरडावं. रडता 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 ताराराणीची छाती ओली झाली. पण ओली झालेली जी छाती होती ती छाती डोळ्यातल्या अश्रूंनी ओली झालेली नव्हती. आपला 5 वर्षाचा रोहिदास गतप्राण झालाय. मुलगा निघून गेलाय, मुलगा गतप्राण झालाय. यामुळे वात्सल्य भाव मनामध्ये तयार झाला आणि स्तनाला पाना फुटला. आणि स्तनाला फुटलेल्या पाण्यामुळे, स्तनातून येत असणाऱ्या बाहेर येत असणाऱ्या दुधामुळे ताराराणीची छाती ओलीचिंब झाली. आणि ओलीचिंब झालेली छाती ताराराणीने पहावी आणि मुलाच्या प्रेताला ढळढसा 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 रडून सांगावं, हे रोहिदासा, आता पाजू कोना रोहिदासा, हे रोहिदासा. अरे कोणाला पाजावा आता? दर दरोनी माझ्या स्तनी आला पाना, दर दरोनी माझ्या स्तनी आला पाना, आता पाजू कोना रोहिदासा, आता पाजू कोण रोहिदासा, आता पाजू कोण रोहिदासा. हे दर्द रोही हे बाळा. अरे आतापर्यंत सेवकांच्या अंगा खांद्यावरती खेळला रे बाळा. जिकडे तिकडे आनंद आनंद तुझ्या जीवनात होता बाबा. पण आज तुझं प्रेत गुंडाळण्याकरता माझ्याकडे कापडं विकत घ्यावेत याकरता माझ्याकडे पैसे नाही रे बाळा. हे रोहिदास, अरे बघ ना रे बाळा माझ्याकडे माझी अवस्था. अरे स्तनातून पाना फुटला बाळा, दुधाच्या धारा लागल्या बाळा. पण दुधाच्या धारा बाहेर पडत असताना, या स्तनातून या दूध बाहेर पडत असताना, आता ते दूध पुन्हा करता रे बाळा. दर दरोनी माझ्या स्तनी आला पाना, दर दरोनी माझ्या 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 दर दरोनी दर दरोनी आला पाना, दर दरोनी दर दरोनी दर दरोनी माझ्या स्तनी आला पाना, बाजू कोणा रोहिदास, बाजू कोणा ही अवस्था कोणाची आहे? ज्याने ऐश्वर्य संपन्न सुख उपभोगलं त्या हरिश्चंद्र राजाची आणि ताराराणीची. आता हात जोडून सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मंडळी, सांगा, जेवढं दुःख राजा हरिश्चंद्राने आणि ताराराणीने उपभोगलं तेवढं दुःख तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनात आहे का?
आहे का? नाहीये. मग हे जे काही दुःखाचे डोंगर आहेत, हे जे काही दुःखाचे प्रसंग आहेत, हे दुःखाचे प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि आपलं दुःख थोडंसं हलकं करण्याचा प्रयत्न करायचा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर आले तरी, दुःखाचे डोंगर आले तरी, पाहते पांडव अखंड वनवासी, पाहते पांडव अखंड वनवासी. तुकोबाराय म्हणतात, दुःखाचे डोंगर जरी आले तरी विसर पडू द्यायचा नाही. पाहते पांडव अखंड वनवासी. मग तुमच्या आमच्या पदरामध्ये पडलेल्या दुःखातून आपण सावरण्याकरता हे जे काही दुःख आहेत ते दुःख आपल्या डोळ्यासमोर आणायचे आणि आपलं दुःख थोडं हलकं करायचं. आणि सुखाची अपेक्षा प्रत्येकाला आहे. दुःख बाजूला जावं आणि जीवनामध्ये सुख उत्पन्न व्हावं याकरता आपण सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पळापळ करतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखामुखी यज्ञ नाही केला, एकामुखी यज्ञ नाही केला, विनता दिशा शिन पावला, माया वेटीला दिव माझा, विनता दिशा शिन पावला, माया वेटीला दिव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिन पावला, माया वेशीला जीव माझा. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख मिळावं याकरता तुमचा आमचा जन्म हळूहळू हळूहळू पुढे सरकत चाललाय. मग मंडळी, दुःख पुसून टाकणं आणि सुखाची उत्पत्ती करून घेणं हा तुमचा आमचा प्रत्येकाचा स्वभाव आहे. मग सुख मिळावं याकरता आणि सुखाची उत्पत्ती व्हावी याकरता काहीच करू नका. जीवनामध्ये कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जेवा सुख नोहे, जेवा सुख नोहे, माई के दुखाची जडी, ती माई के दुखाची जडी. जीवनामध्ये सुखाची उत्पत्ती व्हावी याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तिने विन जीवा सुख सुख नोही, ये रती माई के दुःखाची जनिती. जीवनामध्ये सुख मिळावं याकरता कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. आयुष्यभर जीवन जगत असताना 100 देवांची उपासना करण्यापेक्षा कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. आणि तुम्ही कोणत्याही देवाला आपलंसं जरी केलं तरी देव हा एकच आहे, फक्त त्याचे अवतार वेगवेगळे आहेत. तुम्ही पांडुरंगाची जरी भक्ती करत असाल तरी त्याची केलेली भक्ती तुमच्या आमच्या जीवनाचा उद्धार करून देण्याकरता खऱ्या अर्थाने सहकार्य करते. किंबहुना तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करत असाल तर तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती जरी केली तरी पांडुरंगाच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. तुम्ही हनुमंतरायांची उपासना जरी करत असाल तरी हनुमंतरायांची केलेली भक्ती विश्वाच्या मालकाच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. तुम्ही पांडुरंगाची जरी भक्ती केली तरी ज्या देवाची उपासना तुम्ही करतात त्या देवाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते. देव हा एकच आहे, फक्त त्याचे अवतार वेगवेगळे आहेत. आणि हे माझ्या मनात सांगत नाही, संत साहित्यातले पुरावे.
माता माऊलींना तुम्ही जर जगदंबेची भक्ती करत असाल, नवरात्रामध्ये तुम्ही उपवास करतात, जगदंबेची भक्ती करत असाल, देवीची भक्ती जरी करत असाल तरी देवीची केलेली भक्ती, जगदंबेची केलेली भक्ती पांडुरंगाच्या चरणापर्यंत जाऊन पोहोचते. आणि पांडुरंगाची जरी भक्ती केली तरी देवीच्या चरणापर्यंत येऊन पोहोचते. कारण देवी आई जगदंबा आणि पांडुरंग परमात्मा वेगळा नाही, एकच आहे. ज्या वेळेला नामदेव महाराज तीर्थयात्रा करत असताना या सप्तशृंगी गडापर्यंत येऊन पोहोचावेत. आणि या सप्तशृंगी गडापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर नामदेव महाराजांनी सप्तशृंगी समोर उभं राहावं आणि हात जोडून पवित्र अंतःकरणाने सप्तशृंगीला सांगावं, हे देवी लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला लागला आंबेचा लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा लाहो लागला लागला आंबेचा लागला लागला आंबेचा जगदंबेसमोर नामदेव महाराजांनी उभं राहावं आणि या सप्तशृंगी गडावरती अर्धशक्तिपीठावरती जगदंबेसमोर उभं राहून त्या नामदेव महाराजांनी विश्वाच्या मालकाला जगदंबेच्या स्वरूपामध्ये पाहावं आणि सांगावं, लाहो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा. म्हणून पांडुरंग परमात्मा आणि आई जगदंबा वेगळी नाही. तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा, कोणत्याही जरी देवाची भक्ती केली तरी एकाच देवापर्यंत येऊन पोहोचते. देव हा एकच आहे, त्याचे अवतार वेगवेगळे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण वाराप्रमाणे देवाची भक्ती करतो, ही खूप मोठी शोकांतिका आहे. सोमवार आला की महादेवाची भक्ती, मंगळवार आला की देवीची भक्ती, बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती, गुरुवार आला की दत्ताची भक्ती, शुक्रवार आला की देवीची भक्ती, शनिवार आला की परत हनुमंतरायांची भक्ती. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता रामाचं वरदान, रामाचं वरदान आणि एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. वाराप्रमाणे देवाची भक्ती जर करत बसलो तर तुमच्या आमच्या भक्तीचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडेलच, याची शाश्वती नाही. पण कोणत्या तरी एका देवाला आपलंसं करा. त्या देवावरती पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून जीवन जगा. देवाला फक्त प्रेम पाहिजे, दुसरं तिसरं काही नको. मग पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विन जीवा सुख नको सुख नोहे. मग सुखाची उत्पत्ती व्हावी याकरता
देव जर आपलासा केला नाही तर सुख मिळणार नाही. मग सुख मिळावं याकरता कोणत्या तरी देवाला आपलंसं करा, त्या देवाचं भजन करा, त्या देवाबद्दल पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून जीवन जगा. आणि देवाबद्दल प्रेम मनामध्ये ठेवलंच पाहिजे. कारण तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या काही घटना घडतात या सगळ्या घटना देवाच्या सत्तेनेच घडतात. मग देवाचं भजन करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आता जर देवाचं भजन केलं नाही तर हे जरी नाही समोर बसलेल्या मंडळींनी आनंद घ्या, सगळ्यांनी टाळी वाजवायचे. हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी वा काल बांधोनी नेईल, सरते शेवटी वा काल बांधोनी सरते शेवटी वा काल बांधून नेईल, सरते शेवटी वा काल बांधून नेईल. एकाच्या हातानी आमचे काय बाजाय, कजरा गणी आमचे काय बाजाई रे, एकाच्या हातानी आमचे काय बाजाय रे, कजरा गणी आमचे काय बाजाई रे. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का, पिंगळा महाद्वारी बोली बोलत होते का. होते हो टाळ करूया. घोडे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे. हे वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे, वर्तमान घोडे दादा वर्तमान घोटे, घोडे दादा वर्तमान घोटे, घोडे दादा वर्तमान घोटे. लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे, लटकन बोलू आम्ही वर्तमान घोटे. रोनी उचित रोनी उचित प्रेम गाली हृदया, दहान महागायात आलो, दहान महागायात, दहान महागायात अरे रान महागायास, रान महागायास, अरे रान महागायास, रान महागायास, अरे रान महागायास. सुया घ्या सुया घ्या, मनी घ्या, मणी घ्या, जातवाना घ्या ग कुणी, ताताचं जातवाना घ्या ग या गणी. कुंकू घ्या कोणी काढो म्हणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी. मंडळी
जोरदार आता जर देवाला आपलंसं केलं नाही आणि आता जर देवाचं भजन केलं नाही तर ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात. म्हणून प्रत्येकाने पवित्र अंतकरणाने देवाचं भजन करा. देवाशी एकनिष्ठ राहा, प्रत्येकाशी प्रेमाने राहा, आनंदाने राहा, मिळून मिसळून खेळीमेळी वात्रामध्ये जीवन जगा. मग देवाचं भजन करायचं तरी कसं? सगळ्यांना विनंती, हातवरती करा, करावरती हात, मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन. विठोबाय रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्या देवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातले त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करू नका. जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी संतांचं भजन आपल्याला सगळ्यांना करायचंय. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हातवरती करा. आता टाळही वाजणार नाही, पकवाजही वाजणार नाही, वाजेल ती फक्त तुमची. आणि टाळी वाजवण्याची कोणीही टाळाटाळी करू नका. करावरती जय हो माय बाप. लक्ष द्या. हा एक संग 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 हा 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 एक
जय हो दिनू दादा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया हे निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया. निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सगळा. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटते ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. आज या ठिकाणी कैलासवासी आदरणीय श्री दादा सीताराम गुटराम पगार हे या कुटुंबामधून या परिवारामधून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला गतप्राण झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भगीरथी शकुंतला सीताराम पगार, बहीण आहे गंगा भगीरथी अनुसयाबाई देवराम मोगल, 2 भाऊ आहेत आदरणीय हरिभाऊ गोटराम पगार, रामदास गोटराम पगार, 2 मुलं आहेत आदरणीय हेमंत भाऊ पगार, आदरणीय नागनाथ भाऊ पगार. 3 मुली होत्या, त्यापैकी 2 मुली हयात आहेत. आदरणीय सौभाग्यवती संगीता बाळासाहेब रसाळ, सौभाग्यवती सुवर्णा शंभराव चौधरी आणि गतप्राण झालेली मुलगी आहे कैलासवासी सौभाग्यवती मंगला पुंजराम निरगुडे. या संपूर्ण कुटुंबाला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपूर्ण गती निघून गेले. त्यांना मी माझ्या वतीने भेंडाळी औरंगापूर श्रीरामपूर गावच्या वतीने नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे काही कीर्तनकार महाराज मंडळी असतील, सगळे काही गुणजन मंडळी असतील, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थान मंदिर विकास व जीर्णोद्धार समितीच्या वतीने भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली आणि पुष्पांजली अर्पण करून झालेली सेवा इथंच समर्पित करतो. यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्याच्यानंतर जय विठ्ठल भजन होईल, त्याच्यानंतर विश्वगुरु निवृत्तीनाथांचा अभंग होईल, 5 मिनिट ज्ञानदेव तुकाराम भजनाने कीर्तनाची सांगता होईल, अगदी 5 मिनिटाची सूचना होईल. तोपर्यंत कोणी आपली पवित्र जागा सोडू नका ही प्रत्येकाला विनंती. कीर्तन 11 वाजता सुरू झालं होतं, 2 तासाचं कीर्तन असतं, बरोबर 1 वाजला आहे, टायमिंगमध्ये कार्यक्रम सुटला आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी पवित्र जागा कोणी सोडू नका, प्रत्येकाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमावर नावा. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. हा समाधी त्र्यंबके शेखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी. शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. हा ज्ञानदेव तुकाराम